आता नुकतीच थोडीशी थंडी अशी पडायला लागली आहे. तर म्हटलं चला आज ना आपण काहीतरी गरमागरम असं सूप बनवूया. तर नमस्कार मैत्रिणींनो, गीताज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज ना मी चिकन मंचाव सूप बनवणार आहे. त्यासाठी ना मी मार्केटमधून अर्धा किलो चिकन आणलं. आता हे सूप बनवताना ना ॲक्च्युली जी हाडं असतात ना त्यांचं सूप बनवलं जातं. तर मी जे आणलं ना त्याला मांस पण आहे. हाडं तर भरपूर आहेत पण त्याच्यासोबत थोडंसं मांस पण आलं आहे. तर इथे मी आता ना 1 चमचा मीठ घातलं आहे याच्यामध्ये. त्यानंतर 2 चमचे व्हिनेगर आणि ते चिकन बुडेल इतपत मी पाणी घातलं आणि असंच ना मिक्स करून थोडा वेळ ठेवून देणार आहे. तर जेणेकरून त्याच्यामध्ये जे रक्त किंवा काही घाण असेल तर ती निघून येईल. आणि तोपर्यंत ना आपण ते ह्याचं जे आलं, लसूण आणि जी मिरची आहे ती कट करून घेऊया. तर जवळजवळ 1.5 इंच आलं घेतलं, 7-8 लसणीच्या पाकळ्या घेतल्या आणि 3 तिखट मिरच्या घेतल्या. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून स्पायसी बनवण्यासाठी अजून एखादी मिरची ॲड करू शकता. आता इथे मी बारीक कट करून घेतलं. तोपर्यंत बघा पूर्ण ते थोडंसं रक्त वगैरे निघून आलं आणि ते चांगलं स्वच्छ चांगलं धुवून घेतलं मी आणि चाळणीवर निथळत ठेवलं आहे. तर इथे आता आपण ते चिकन कुकरमध्येच शिजवून घेणार आहोत. तर त्यासाठी मी इथे जवळजवळ 2 टेबलस्पून तेल घातलं आहे. त्याच्यानंतर इथे थोडेसे खडे मसाले घातले आहेत. तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा, 3-4 लवंग, त्याच्यानंतर 1 चक्री फूल आणि थोडीशी काळी मिरी. ते थोडंसं परतल्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण आलं, लसूण आणि हिरवी मिरची कट करून घेतली ते टाकलं आहे. तेही छान थोडंसं कच्चा वास निघून जाईपर्यंत परतायचं आणि त्याच्यानंतर हे चिकन जे आपण घेतलं ना ते चांगलं आपल्याला ना त्या आलं, लसूण आणि मिरचीमधनं चांगलं परतायचं जेणेकरून तो लसूण, आलं आणि मिरची आहे ना त्याला चांगली अशी लागेल. आणि ते असं तेलामध्ये परतल्यानंतर ना त्याचा जो गुलाबी कलर आहे ना तो असा सफेद झाला पाहिजे इतपत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे. तर मी हे छान आता एक परतून घेते आणि त्याच्यानंतर आता बघा ह्याचा कलर किती चेंज झाला आहे, पांढरट झालं आहे ते, म्हणजे चांगलं परतलं गेलं आहे. आता ह्याच्यामध्ये जवळजवळ 1.5 लिटर इतपत मी पाणी घातलं. आता हे माझं ना चिकन भरपूर आहे. तर मी अर्धा किलो आहे. तर मी फक्त 200 ग्रॅम चिकनचं सूप बनवणार आहे. त्यामुळे तुम्हाला किती ते नंतर सांगेन. तर इथे मी आता 1 चमचा ह्याच्यात मीठ घातलं आहे आणि कुकरचं झाकण लावून मीडियम गॅसवर मी जवळजवळ 4 शिट्ट्या करून घेते. तर 4 शिट्ट्या झाल्या ना तोपर्यंत आपण ह्या भाज्या कट करून घेतल्या आहे. इथे शिमला मिर्च, पातीचा हिरवा सफेद कांदा, त्याच्यानंतर थोडेसे गाजराचे तुकडे, टमॅटो, काळी मिरी, व्हिनेगर, सोया सॉस आणि कोथिंबीर घेतली आहे. आता इथे आपण त्याचबरोबर 2 चमचे इथे कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे आणि पाणी घालून त्याचं असं पातळ स्लरीसारखं बनवून घेणार आहोत. त्याला आपल्या सूपला थोडासा घट्टपणा येण्यासाठी. तर इथे हे ह्याप्रमाणे मी पातळ असं बनवून घेतलं आहे. त्याच्यानंतर इथे माझा कुकर आता थंड झालं आहे. तर आपण चिकन सूप बघूया. तर हे चांगलं तयार आहे आणि आता आपण बनवायला घेऊया. तर इथे मी आधी ना ते जे सूप आहे म्हणजे त्याचा जो स्टॉक आहे तो वेगळा करते आणि चिकन वेगळा करते. आता मला ना एवढं चिकन बनवायचंच नाही आहे. तर मी 2.5 ग्लास इतपतच घेणार आहे आणि हे जे आता तुकडे आहेत, हाडं बघा सेपरेट झालेली आहेत, तर ती काढून घेणार आणि त्याचं जे मांस आहे ना ते मी सेपरेट करणार आहे. ते इथे आणि बाकीचं आपल्याला काही घ्यायचं नाही कारण जे खडे मसाले होते किंवा आलं, लसूण ते चांगलं त्या ह्याला लागलं आहे, त्याचा रस पूर्ण त्या स्टॉकमध्ये आलेला आहे. तर अशा प्रकारे आपण थोडंसं हे सेपरेट करून घ्यायचं सूपमध्ये टाकण्यासाठी. आता हे खरं तर 8-9 माणसांचं बनवू शकतो इतकं हे चिकन आहे. तर मी आज फक्त 3 माणसांसाठीच बनवणार आहे. इथे ते थोडेसे तुकडे मी इथे हे करून घेतले आणि चिकन हाडांपासून सेपरेट करून घ्यायचे. तर आता हे असं मी सेपरेट करून घेतलं आहे. आता मी इथे फक्त 2.5 ग्लास पाणी म्हणजे जो चिकनचा स्टॉक आहे ना तो 2.5 ग्लासच घेणार आहे. बाकीचं मी सेपरेट आठवडाभर फ्रीजमध्ये राहतं तर आपण ठेवून द्यायचं आहे. तिथे थोडा पातीचा सफेद कांदा, त्याच्यानंतर गाजराचे तुकडे, कोबी मगाशी मी तुम्हाला दाखवला नाही तोही थोडासा माझ्याकडे होता म्हणून मी याच्यात कोबी घातला आहे. त्याच्यानंतर शिमला मिर्च आणि थोडासा टमॅटो घातला आहे इथे. आणि आपण जे हे पातीचा कांदा ना तो पण मी थोडा घातला आणि थोडा शेवटी घालण्यासाठी ठेवला. अर्धा चमचा काळी मिरी पावडर आहे. 1 चमचा मी इथे व्हिनेगर घेतला आहे
त्याच्यानंतर 1 टेबलस्पून डार्क सोया सॉस माझ्याकडे होता, तर तो घेतला. फक्त तो जास्त पण घालायचा नाही आहे, कारण त्याच्यामध्ये थोडं मीठ पण असतं आणि अगदी काळं काळं होऊन जाईल. तर फक्त आपल्याला 1 टेबलस्पून इतपत 2.5 ग्लासला घालायचं आहे. तर आता हे चांगलं मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर मी आपण जे चिकन बारीक तुकडे करून ठेवलेले ते थोडं याच्यामध्ये घातलं आहे आणि पुन्हा एक त्याला छान अशी उकळी काढून घेणार आहे मी. आणि त्याच्यामध्ये आता ही आपण जी स्लरी आहे कॉर्नफ्लॉवरची, ती हळूहळू अशी करून घालायची आणि एका हाताने ढवळत राहायचं, नाही तर जिथल्या तिथे ते घट्ट होऊन जाईल. आणि हे घातल्यानंतर सतत थोडंसं घट्ट होईपर्यंत ढवळत राहायचं आहे आणि त्याला चांगली एक उकळी काढून घ्यायची. आता इथे मी आता ना त्याच्यामध्ये घालण्यासाठी एक अंडं चांगलं फेटून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये घालणार आहे. आपण हे मंचाव सूप बनवतो, त्यामुळे त्याच्यामध्ये अंडं पण घालतात, तर म्हणून मी हे थोडंसं एक अंडं थोडंसं पाणी घालून त्याचं पातळ थोडंसं केलं. आणि आता आपण ते घालताना कुठल्या पद्धतीने घालायचं ते वरून घालायचं आहे. कारण कसं आहे माहिती आहे, तुम्ही सलग खालून घातलं ना की त्याचा पोळा तयार होऊन जाईल आणि आपल्याला तसं नको आहे. घातल्यानंतर ते फटाफट आपल्याला फिरवायचं आहे ना, त्याचा पोळाच तयार होऊन जाईल. आणि मग हे पहा, अशा पद्धतीने पटपट फिरवायचं आहे, म्हणजे ते सेपरेट होऊन जातं. आणि तुम्हाला समजा इथे वाटलं थोडंसं थिकनेस, तर थोडंसं तुम्ही पाणी पण घालू शकता याच्यामध्ये वाढवण्यासाठी किंचितसं. आता मी याच्यामध्ये थोडेसे आपली जे हिरवा पातीचा कांदा आणि कोथिंबीर घातली आणि त्याला छान उकळी काढून घेतली आहे. आणि मीठ वगैरे चेक करायचं आहे. लक्षात ठेवा, सोया सॉसमध्ये पण मीठ असतं, तर त्या प्रमाणातच आपल्याला मीठ घालायचं आहे. तर इथे माझं आता हे सूप तयार झालं आहे, तर मी एका बाऊलमध्ये आता काढून घेते. तर माझं हे जवळजवळ ना 3 बाऊल इतपत हे सूप झालं आहे. म्हणजे आपण 1.5 ग्लास घेतलेलं, त्याच्यामध्ये आपलं जे चिकन सूप आहे ना, मंचाव सूप, ते 3 बाऊल तयार झाले आहे. तर तुम्ही हे सूप करून बघा आणि मी केलेलं सूप आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका थंडी स्पेशल रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.